हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही फळं खूप ताजी ताजी आपल्याला बाजारात पाहायला मिळतात। यातलंच एक फळ म्हणजे डाळिंब। आज या अनारदाण्यांचाच वापर करून आपण एक सुंदर रेसिपी तयार करणार आहोत। खरं तर यामध्ये भेंडीची भाजी सुद्धा आहे। चला पाहूया। नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर। आज आपण जॅक्सन हॉटेलमध्ये आहोत। तर आज आपण एक नवीन प्रकारची वेगळी अशी इनोव्हेटिव्ह डिश शिकणार आहोत। तिचं नाव आहे भेंडी लच्छा अनारदाना। भेंडी आपण नॉर्मली बघतोच। लच्छा म्हणजे हा ओनियन आहे, ज्याला आपण रिंगमध्ये कट केला आहे, त्याला लच्छा ओनियन म्हणतात। तुम्ही घरी सुद्धा कट करू शकता याला आणि सोप्या पद्धतीने कट करता येतो। तर आपण ही डिश बनवण्यासाठी जे साहित्य आहे ते प्रथमतः पाहूयात। खूप सिंपल आणि सोपं असं साहित्य आणि बनवायला सुद्धा खूप इझी अशी डिश आहे। तर आपण पाहूयात साहित्य। आपल्याला त्यासाठी लागणार आहे तेल, बारीक चिरलेली मिरची, रेड चिली लागणार आहे आपल्याला होलवाली, बारीक चिरलेला कांदा लागणार आहे। ही भेंडी आम्ही डायमंड शेपमध्ये कट केले। तर ही तुम्ही भेंडी आपण घरी जशी रेग्युलर भेंडीची भाजी बनवतो त्याप्रमाणे सुद्धा कट करून ती बनवू शकता। त्यासाठी लागणार आहे आपल्याला हळद पावडर, तिखट पावडर, लच्छा ओनियन, अनारदाना जे त्याला मराठीमध्ये डाळिंब बोलतो आपण, बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे, मीठ लागणार आहे, आणखीन चाट मसाला लागणार आहे। सर्व साहित्य आपल्याला घरामध्ये इझी अवेलेबल होतं। तर आपण कृतीकडे वळूया आणि बघूया ही डिश कशी बनते। स्लो फ्लेमवरती गॅस चालू केल्यानंतर थोड्या पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। 5 ते 6 टीस्पून तुम्हाला तेल वापरावं लागेल, तेल घ्यावं लागेल। थोडं तेल गरम झाल्यानंतर आपलं तेल गरम झालं आहे। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेली मिरची, आपल्याला जर स्पायसी पाहिजे असेल तर थोडी आपण जास्त टाकू शकतो। तेलामध्ये थोडी मिरची आपल्याला परतवून घ्यायची आहे। तीच परत असते ना, 1 किंवा 2 आपण होल रेड चिलीज त्यासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। गॅस स्लो करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा हा सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडंसं लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे। कांदा परतत असताना जर आपण थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलं तर कांदा शिजण्यासाठी मदत होते, जेणेकरून कांदा लवकर शिजला जातो। कांद्याला थोडा लाईट ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण डायमंड शेपमध्ये कट केलेली भेंडी परतून घ्यायचे, किंवा घरी आपण नॉर्मल पद्धतीने सुद्धा कट करू शकतो। पण हे थोडे आपण वेगळ्या पद्धतीने कट केले जेणेकरून डिझाईनसुद्धा थोडी वेगळी वाटते, आणखीन काहीतरी नवीन असं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। हाफ बाउल आपण भेंडी घेतलेली आहे, ती भेंडी त्याच्यामध्ये टॉस करून घ्यायची आहे। थोडी भेंडी टॉस करून झाली, त्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर आणि लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची आहे। फ्लेम आपल्याला स्लो करून घ्यायची आहे। थोडा क्रंचीनेस आल्यानंतर हाफ टीस्पून हळद पावडर व हाफ टीस्पून लाल मिरची पावडर वापरायची आपल्याला, ती त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। थोडीशी हाफ डन झाल्यानंतर भेंडी त्यामध्ये आपल्याला लच्छा ओनियन टाकायचा आहे, जो आपण रिंगमध्ये कट करून घेतला आहे। तो सुद्धा त्याच्यामध्ये टॉस करून घ्यायचा आहे। पाच ते 10 मिनिटं आपल्याला लागतील भेंडी कुक व्हायला। ऑलमोस्ट आपली भेंडी कुक होत आलेली आहे।
भेंडी कुक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चाट मसाला, जो चटपटीत खाणं आपल्याला नेहमीच आवडतं, त्यासाठी थोडासा चाट मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सॉल्ट तर आपण सुरुवातीला सुद्धा टाकलं, त्याच्यामुळे आता टाकताना थोडं कमी प्रमाणात सॉल्ट टाकायचं आहे. असं व्यवस्थित टॉस झाल्यानंतर फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे. गार्निशसाठी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची आहे. कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर आपली ही डिश रेडी झाली आहे. आणि जो अनारदाना आपण यूज करणार आहोत तो वरतून टॉपिंगसाठी टाकणार आहोत, ज्यावेळेस आपण डिश प्रेझेंट करणार आहोत त्यावेळेस. हे आपल्याला सर्व्हिस करायचे प्लेटमध्ये. आपल्याकडे घरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट असतात, त्यामध्ये आपण सर्व्हिस करू शकतो. आणि वरून प्रेझेंट करताना आपल्याला हा अनारदाना आहे, ज्याला आपण डाळिंब बोलतो,